नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. संसदेच्या विरोधी पक्ष नेत्यानं एक वक्तव्य केलं आणि त्यावरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन झालंय. ही राज्यासाठी मोठी बातमी आहे, कारण आजवर राज्यात याआधी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याचे कधीही निलंबन झालेले नाही. पण ते आज 5 दिवसांसाठी झाले आहे. त्याचं झालं असं की विरोधी पक्ष नेते राहुल गांधी भाजपला टार्गेट करत असताना हिंदूंवरून एक वक्तव्य त्यांनी केलं आणि भाजपनं त्या वक्तव्याचा आधार घेत देशभरात निदर्शनं केली. इतकंच नाही तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. कालच विधान परिषदेत राहुल गांधींच्या हिंदूबाबतच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाला होता. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ देखील केली, तसंच अंगावरही धावून गेले. त्यानंतर आज आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांनी दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करत विधान भवनच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं, तसंच कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर विधान परिषदेत भाजप आमदार चंद्रकांत पाटलांनी अंबादास दानवेंवर निलंबनाच्या कारवाई संदर्भात प्रस्ताव मांडला. यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं. आज अगदी काही वेळात ही निलंबनाची कारवाई करणाऱ्या डॉक्टर नीलम गोऱ्हे 0 आवर मध्ये आपल्या गेस्ट सेंटरला असणार आहेतच. आपल्या प्रश्नांची उत्तरं त्या देतीलच. मात्र त्याआधी सभागृहात नेमकं काय घडलं ते पाहूयात. महिला लोकप्रतिनिधी समोर एक विरोधी पक्षनेता अशा भाषेत बोलायला लागला तर उद्या आमच्या जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षांसमोर प्रत्येक जण अशा भाषेत बोलेल आणि आम्ही जिथे जाईल त्या ठिकाणी याच भाषेमध्ये जर का बोलायला लागले तर आम्ही तरी आता हळूहळू अनुभवामधून खूप कठोर व्हायला शिकतोय आणि परत त्याची दरपोक्ती की मी हे असं करतो कारण मी हे करणारच, म्हणजे ही कुठल्या प्रकारची संस्कृती रुजवली जाते ते खरं तर त्यांच्या नेते मंडळींनी पण विचार केला पाहिजे की ठिकठिकाणी महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण कशा पद्धतीने केलं जात आहे. ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे, तसेच सदृढ निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी. अंबादास दानवेंच्या निलंबनाचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसंच विधान परिषदेत दानवेंनी वापरलेल्या शब्दांवरूनही त्यांनी माता भगिनींची माफी मागितली आणि ही माफी मागत असताना भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही निशाणा साधला. पाहूयात. निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो, पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे. अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही. आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलंय. हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल. त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो. लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे. उद्धव ठाकरेंच्या याच आरोपावर होता आजच्या भागातील आपला महत्वाचा प्रश्न आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न सांगते. अंबादास दानवेंची विधान परिषदेत शिवीगाळ, 5 दिवसांसाठी निलंबन म्हणजे षडयंत्र. उद्धव ठाकरेंचा आरोप पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. तर उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारे वक्तव्यावरून निलंबित झालेला पहिला विरोधी पक्षनेता, अशा प्रकारचं एक काळीमा डाग उबाटाच्या या विरोधी पक्ष नेत्यांनी पक्षाला, आपल्याला आणि नेतृत्वाला त्या ठिकाणी लावून घेतला। उद्धवजी ठाकरे साहेब आज आपल्याला नामुष्की अंबादास दानवेने आणले, त्यांचा राजीनामा घेतलात तर आपल्या बोलण्याला अर्थ राहील। राज्यात सध्या निवडणुकांचा ज्वर तापतोय। लोकसभेच्या निकालानंतर तर सर्वच पक्षांचा, नेत्यांचा सूर बदललाय। त्यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांचीही दबक्या आवाजात कुजबूज ऐकू येते। त्यातच 2019 पासून एकमेकांना पाण्यात पाहणारे ठाकरे आणि भाजपमध्ये विशेषतः देवेंद्र फडणवीसांसोबत पुसटसा संवादही सुरू झालाय। 27 जून रोजी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित लिफ्टनं प्रवास केला होता। त्या भेटीनं राजकीय वर्तुळात धुरळा उडालेला असतानाच आज विधान भवनच्या लॉबीमध्ये अचानक आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमने सामने आले। यावेळी दोघांमध्ये हास्य विनोदही झाला। या भेटीवेळी अंबादास दानवे सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे गेल्या 6 दिवसात 2 ठाकरेंची फडणवीसांशी झालेल्या अचानक भेटीच्या योगायोगाची चांगलीच चर्चा झडते। त्याला अजून एक राजकीय किनार आली, ती 12 जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीची। त्यासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। खरं तर या निवडणुकीत असतो मतांचा कोटा। आपले पांघरुण पाहूनच पक्ष मतदारांची संख्या ठरवत असते, उमेदवारांची संख्या ठरवत असतात। पण महाराष्ट्रानं या निवडणुकांमध्ये घोडेबाजार बघितलाय। तरीही ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात येऊन निवडणूक रंगतदार बनली आहे। संख्याबळाचा विचार केला तर भाजपचे 5, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। काँग्रेसचाही 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। मग उरते फक्त 1 जागा। त्यामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मिळून तो 1 उमेदवार निवडून येऊ शकतो। आता ठाकरेंनी अचानक मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं आहे। त्यामुळे अनेक इंटरेस्टिंग राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत। ही रिस्क उद्धव ठाकरेंनी नक्की का घेतली? मिलिंद नार्वेकरांनी जिंकवून आणण्यासाठी कुठल्या पक्षातील असंतुष्ट आमदारांनी मताचा हात पुढे केलाय का? जर नार्वेकर जिंकले तर नक्की कोणाचा गेम होणार? भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांच्यातला एखाद्याचा गेम होणार, की शिवसेनेच्या कृपाल तुमाने किंवा भावना गवळी यांच्यापैकी एखाद्याचा, की मग अजित पवारांच्या राजेश विटेकर किंवा शिवाजीराव गर्जेंचा? 12वा उमेदवार देण्याचा उद्धव ठाकरेंचा कॉन्फिडन्स हा लोकसभेच्या यशामुळे की गुप्त वाटाघाटींमुळे? हे जरी कळले नसले तरी मतांची जुळवाजुळव कशी करणार हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता त्यांचे उत्तर इंटरेस्टिंग होते। 3 उमेदवार दिले आहे, संख्याबळ पुरेसं नाहीये, जुळवाजुळव कशी होणार? मला सोडून दिलेले प्रेम दाखवणार का या विधान? या सगळ्या गोष्टी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल। 3 उमेदवार दिले आहे, संख्याबळ पुरेसं नाहीये, जुळवाजुळव कशी होणार? मला सोडून दिलेले प्रेम दाखवणार का या विधान? या सगळ्या गोष्टी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल। 3 उमेदवार दिले आहे, संख्याबळ पुरेसं नाहीये, जुळवाजुळव कशी होणार? मला सोडून दिलेले प्रेम दाखवणार का या विधान? या सगळ्या गोष्टी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल। 3 उमेदवार दिले आहे, संख्याबळ पुरेसं नाहीये, जुळवाजुळव कशी होणार?
आता हे सगळे प्रश्न उपस्थित होत असतानाच आज काही भेटीगाठी अशा घडल्या की ज्यानं चांगलीच चर्चा रंगली. विधान परिषद निवडणुकीसाठीचे महाविकास आघाडीचे हेच तिसरे उमेदवार मिलिंद नार्वेकर विधान भवनात काही लोकांना भेटताना दिसले. उद्धव ठाकरेंचे हे सचिव भेटले भाजप नेते आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरांना. ही केवळ धावती भेट नव्हती. प्रवीण दरेकर आणि नार्वेकर यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एका कोपऱ्यात दीर्घ चर्चा केली. त्या पाठोपाठ नार्वेकरांनी आशिष शेलारांशी देखील हस्तांदोलन करून संवाद साधला. आज म्हणायला राजकारणात जरी मिलिंद नार्वेकर आणि आशिष शेलार आमने सामने असले तरी मुंबई क्रिकेटच्या राजकारणात मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये मात्र ते एक आहेत. भाजप नेत्यांशी असलेली मिलिंद नार्वेकरांची जवळीक, त्यांना जिंकायचे असेल तर विरोधी बाकांची हवी असलेली मत, हे सगळे बघता कुतूहल वाढले एवढे नक्की. खरं तर महाराष्ट्रात राजकीय विरोध हा इतक्या वाईट स्तराला पोहोचलाय की त्यामुळेच की काय एकीकडे आजची आदित्य ठाकरे फडणवीसांची भेट, दुसरीकडे ठाकरेंचा शिलेदार आणि भाजप नेत्यांचा हसरा संवाद, ही सगळी दृश्य साहजिकच थोडी नवीन वाटली. या विधान परिषदेत एका उमेदवाराला जिंकण्यासाठी किती मतांचा कोटा आहे, सर्वच पक्षांकडे संख्याबळ किती आहे, त्या बळावर ते किती आमदार निवडून आणू शकतात, उरलेल्या मतांची जुळणी कुठून होणार, असे अनेक प्रश्न आहेत. यातल्या काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी एक नजर टाकूया तर ग्राफिक्सवर आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. विधान परिषदेचं गणित काय आहे तर विजयासाठी मतांचा कोटा आहे 23 मतं. महाविकास आघाडीकडे एकूणच 64 मतं आहे, ज्यातली 37 मतं काँग्रेसकडे, 15 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12. महाविकास आघाडीचे त्यामुळे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात. तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 4 अधिकच्या मतांची गरज आहे. तर महायुतीची एकूण मतं आहेत 181, ज्यात भाजपाकडे 103, शिवसेनाकडे 38 आणि राष्ट्रवादीकडे 40 आहे. महायुतीचे 8 उमेदवार निवडून येऊ शकतात. 9वा उमेदवार निवडून आणण्यासाठी तसं 9 मतांची गरज आहे. महायुतीमध्ये 181 आणि 17 अपक्ष असं एकूण संख्याबळ जर बघितलं तर ते 198 असं आहे. महाविकास आघाडीमध्ये 64 आणि 1 इतर असं 65चं एकूण संख्याबळ आहे. आता वळूया आजच्या भागातील विधान परिषदेच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. अंबादास दानवेंची विधान परिषदेत शिवीगाळ, 5 दिवसांसाठी निलंबन म्हणजे षडयंत्र, उद्धव ठाकरेंचा आरोप पटतो का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूया. सुरुवात करूयात आदित्य गायकवाड यांच्या प्रतिक्रियेने एक्सवरून. विधिमंडळातील चर्चेचा खालवलेला स्तर आणि संवैधानिक संकेत पायदळीत उडवणाऱ्या सर्व पक्षीय सदस्यांवर कठोर कारवाई करावी. एक्सवरूनच निलिमा कुलकर्णी, अगदी योग्य निर्णय आहे. युट्यूबवरून रणजित कदम, होय हा आरोप पटतोय. युट्यूबवरून श्रीपत पाटील, जरासं काही झालं की करा निलंबित, दुसरे करतात तरी काय. फेसबुकवरून जयराज सिंग परिहार, कुठल्याही सदस्यानं जर सभागृहात शिवीगाळ केली तर त्याला निलंबित न करता त्याचं सदस्यत्व कायम रद्द करायला पाहिजे. प्रमोद सावंत, एकीकडे माफी मागतात आणि दुसरीकडे षडयंत्र बोलतात. विधान परिषदेतून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं झालं निलंबन. सत्ताधारी विरोधकांमधले आरोप प्रत्यारोप, येणारी विधान परिषद निवडणूक, या सर्व विषयांवर बोलण्यासाठी 0 आवर मध्ये उपस्थित आहेत विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे.
नीलमताई, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आजचं प्रोसिडिंग हाऊसचं आम्ही सुद्धा बघत होतो. आपण आज विरोधी पक्ष नेत्यांचं जे निलंबन केलं ते मला वाटतं इतिहासात अशा पद्धतीचं निलंबन पहिलंच झालंय. काय म्हणाल? एक तर गेली जवळजवळ 20 वर्ष मी विधान परिषदेमध्ये आहे आणि विधानसभा आणि विधान परिषदेच्या वेगवेगळ्या 4 टर्म्स यामध्ये साधारणपणे 1000 आमदारांचं वेगवेगळ्या वेळची भाषणं आणि वर्तन आम्ही स्वतः निरीक्षण केलेलं आहे. ज्या वेळेला पीठासीन अधिकारी म्हणजे सभापती किंवा अध्यक्ष यांच्याशी एखाद्या सदस्याचे वादविवाद होतात किंवा सभासद एकमेकाशी वागत असताना कुठल्याही प्रकारचं बंधन न पाळता ज्या वेळेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात किंवा अंगावर धावून जातात त्याला निलंबनं याच्या पूर्वी अनेक वेळेला झालेली आहेत. आणि आजच्या घटना जर का म्हटली तर काल जे काही सभागृहात झालं होतं त्याच्यामध्ये अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांची आणि प्रसाद लाड यांचा जो वादविवाद झाला त्याच्यामध्ये त्यांनी शिवी दिली होती आणि इतकंच नव्हे तर ते धावून निघालेले होते प्रसाद लाडांच्याकडे, तेही आपल्याला चित्रात स्पष्ट दिसत आहे. आणि त्यांनी बाहेर माध्यमामध्ये जाऊन त्यानंतर उलट सर्व स्वतःच्या कृतीचं समर्थन केलं. हा उघड आमच्या विधिमंडळाच्या सगळ्या बाकीच्या सगळ्या सदस्यांवरती माझ्यावरती हक्क जो आहे आमचे त्याच्यावरती बंधन आणणारीच गोष्ट होती. आणि मी तुमच्या मीडियावरच्या सगळ्या वाचल्या प्रतिक्रिया सुद्धा त्याच्यात एक जण तर म्हणतात कायमचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जे अत्यंत अपरिहार्य असं पाऊल घेणं गरजेचं होतं ते मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. एकंदरीतच नीलमताई, इतकी वर्ष दशक खरं तर आपण राजकारणात आहात, कुठंतरी भाषेचा स्तर आता अशा पद्धतीनं पडतोय असं आपल्याला वाटतंय? काय नक्की होतंय की आधीपासूनच असंच राजकारणात बघायला मिळतंय? एक तर महाराष्ट्रातली राजकीय स्थिती जी आहे त्याच्यामध्ये मवियाला अर्थातच वाटतं आहे त्यांना की पुढच्या काळात त्यांचं राज्य येणार आणि इकडे केंद्रामध्ये तर महायुतीचं राज्य आलेलं आहे. त्याच्यामुळे राजकीय कंगोरे अधिक टोकदार झालेले आहेत. आज आपण लोकसभेत सुद्धा पाहिलं की टोकाचा विरोध एकमेकाला चाललेला आहे. दुसरं भाषेचं म्हणाल तर भाषा अनेक प्रकारांनी वापरली जाते, परंतु आज आपण जेव्हा 50% आरक्षण महिलांचं बोलतो आहे आणि तुमच्यासारख्या किंवा शेकडो महिला आज माध्यमांमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये किंवा सामान्य अगदी मजूर स्त्रिया म्हणून सुद्धा काम करतायत, अशा वेळेला त्यांना हे सर्व शब्द ऐकाच लागत असतात. पण तरी आपण याच्यामध्ये जेव्हा आई बहिणीवरून शिव्या देतो त्यावेळेला स्त्रीचाच आपण अपमान करत नसतो तर त्या पुरुषाचा अपमान करण्यासाठी स्त्रीला साधन म्हणून तिचा अपमान करत असतो. हा संस्कार फक्त प्रश्न नाहीये, तर खरं सांगायचं तर हा आपल्या IPCच्या पूर्वीचं आता ते बदलली आहेत कलम जी आहेत ती, त्याच्यानुसार म्हटलं तर एक अश्लीलतेचा सुद्धा एक भंग होतो आहे. स्त्रीला चीड येईल, तिला संताप येईल अशा पद्धतीचं वर्तनच फक्त ते नाहीये, तर अश्लीलतेमध्ये आणि विनयभंगात सुद्धा ते मोडत आहे. पण माझ्या अधिकारामध्ये हे घडल्यामुळे मी निलंबनाचं आयुध घेतलं हातामध्ये. अर्थात त्याला संसदीय कार्य विभागाचा तो प्रस्ताव असतो आणि मी तो त्याची प्रत्यक्षामध्ये तो संमत करत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की स्तर महत्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या भाषेचं उदात्तीकरण होत आहे आणि ते काही नेते मंडळी वारंवार करतायत. त्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील किंवा आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बाकीचे सगळे नेते मंडळी यांनी फार ठाम भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे हे सगळं सभागृहामध्ये करणं जे आहे ते आम्हाला योग्य वाटलं असं मला सांगावं वाटतं. पण नीलमताई, उद्धव ठाकरेंनी आज माफी मागितली, त्यांनी मान्य केलं की हे निलंबन करण्याचा अधिकार आपला आहे, मात्र त्यांचं म्हणणं असं होतं की प्रस्तावावर चर्चा होणं अपेक्षित होतं. माननीय उद्धवजींचा ते स्वतः मुख्यमंत्री राहिलेले ते विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि त्याच्यावरती ज्या वेळेला अशा पद्धतीने साधक बाधक चर्चा होते असं त्यांना जे वाटतं आहे तर त्यामध्ये सभापतींचा म्हणजे माझा पूर्ण अधिकार असतो
की त्यावरती अधिक काही चर्चा व्हायला पाहिजे का नाही. आणि मी अगदी नम्रतेने सांगू इच्छिते की संपूर्णपणे प्रोसिडिंग वाचून काय शब्द बोलला गेलेला आहे, त्याचबरोबर व्हिडिओ बघून जवळजवळ 7 ते 8 वेळेला तो व्हिडिओ मी मोठ्या स्क्रीनवरती आणि लॅपटॉपवरून वेगवेगळ्या पद्धतीने पाहिला. ऑडिओ फक्त सुद्धा जेव्हा ऐकला त्यावेळेला त्यांची ती शिवी व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये स्पष्टपणाने ऐकू येते आहे. अशा वेळेला हा विषय जो आहे याच्यात अशी आई बहिणीवरून शिवी देणाऱ्या माणसाची बाजू नक्की काय असते. म्हणजे हे म्हणजे एखाद्या माणसाने मोठा महिला विरोधी हिंसा केल्यावर त्याची बाजू ऐकून घ्या म्हणण्यासारखं आहे. तर मुळामध्ये शब्द स्पष्ट आहेत, अशा हजारो लोकांनी ते ऐकलेले आहेत, लाईव्ह गेलेले आहेत सगळीकडे, आणि त्याच्याबद्दल त्यांना कुठलाही पश्चाताप किंवा त्यांनी त्याच्याबद्दल जाहीर कुठलाही काही मुद्दा घेतलेला नाहीये. आणि उलट त्याच्याबद्दल ते परत म्हणतात की मी बोट पण तोडून टाकेन म्हणून. मला असं वाटलं की या सगळ्या पार्श्वभूमीवरती संसदीय कार्य विभागाने सगळ्या निकषानुसार जो प्रस्ताव तयार केला तो योग्य आहे. आणि त्यांना जे वाटतंय की षडयंत्र वगैरे, तर मुळामध्ये अशा पद्धतीने ते बोललेच नसते तर षडयंत्र इतरांनी करण्याचा प्रश्नच नव्हता. आणि उलट असा विचार करा की असं जर का त्यांचं पूर्वी सरकार असतं आणि त्यामध्ये कोणी जर का आई बहिणीवरून शिवी दिली असती तर त्यावेळेला तसं न होता सुद्धा निलंबन झालेलीच आहेत. त्यामुळे निलंबन होणं हे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अत्यावश्यक बाब ठरलेली आहे असं आज तरी चित्र झालेलं आहे. नीलमताई, एक दुसरा विषय सुद्धा आहे. येणाऱ्या काळात परत एकदा विधान परिषदेची निवडणूक आहे आणि जागा कमी उमेदवार जास्त असं झालंय. नक्की मतदान हे गुप्त असतं, काय नक्की पद्धत असणार आहे. आणि घोडा बाजाराशिवाय अधिकचा उमेदवार जिंकून येणं, कोटा नसेल तर खरं तर ते शक्य नाहीये, पण असा घोडा बाजार होऊ शकतो का? एक तर असं आहे की विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा राज्यसभेच्या जशा उघड मतदान पद्धतीने होतात, म्हणजे मतपत्रिका स्वतःच्या पक्षाच्या व्हीपला दाखवावी लागते आणि मग मतदान करावं लागतं. अर्थात त्यामध्ये सुद्धा एखादा माणूस मत स्वतःची बाद करू शकतो किंवा एखाद्या वेळेला आतमध्ये गेल्यावर मतपत्रिका फाडून टाकू शकतो किंवा अजून काही बदल करू शकतो दाखवून. पण इथे तर 6 राज्यातच विधान परिषदा आहेत आणि या प्रकारचा निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला जितका राज्यांचे ठराव लागतात तसे ठराव न आल्यामुळे विधी आणि न्याय विभागाकडे वर्षानुवर्ष हे मतदान गुप्त पद्धतीने होत आलेले आहे. त्याच्यामध्ये कोटा जेवढा असतो त्याच्यामध्ये एकमेकाच्या कोट्यामधली मतं पळवणं किंवा त्यांचं अपहरण करणं असं आपण म्हणू की त्या पक्षाला जो शब्द दिलेला असतो तो सोडून मतं घेण्याचा प्रकार होतो. काही वेळेला पक्षातल्या लोकांची नाराजी असते, तर काही वेळेला असंही होतं की अनेक उमेदवार जर का झाले तर त्याच्यामध्ये अनपेक्षित असे निकाल लागतात. पण मला असं वाटतं आत्ताच कुठल्या निष्कर्षाला जाऊ नये, कारण 5 तारखेला आपलं उमेदवारी पाठी घेण्याची शेवटची तारीख आहे. आणि मला माझी स्वतःची 2014ची निवडणूक आठवते की त्यावेळेला आम्ही 2 उमेदवार होतो शिवसेनेकडून, आणि मी आणि राहुल नार्वेकर की जे आता अध्यक्ष आहेत. आणि त्यावेळेला पक्षाने त्यांना सांगितलं की तुम्ही पाठी घ्या आणि त्यांनी पाठी घेतलं अर्ज आणि बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे कुठलाही एका पक्षाने त्याच्याबद्दलची जी काय भूमिका असेल त्यातला उमेदवार व्यक्तिगतरित्या किंवा पक्ष आज सुद्धा पासून ह्या सगळ्या चर्चांचा विचारविनिमय झालेला असतो. आणि जो समजा एका पक्षाने पाठी घेतला तर त्याबद्दल त्याला दुसरीकडून काहीतरी व्यवस्थित पद्धतीचं स्थान असेल तरच ती व्यक्ती पाठीमागे घेत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्रातील सगळी नेते मंडळी सुजाण आहेत, त्यांचे कसे कौटुंबिक वैचारिक आणखीन जिव्हाळ्याचे संबंध आहे ते देखील आपल्याला चित्र दिसलेलं आहे. आणि म्हणून परिपक्वतेचा निर्णय म्हणून समजा बिनविरोध झाली तर चांगलं आहे, पण नाही झाली तरी लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्हाला तयार व्हावं लागतं. अर्थात सभापती आणि पीठासीन अधिकारी म्हणून आमचा याच्यात संबंध फक्त निवडून आलेल्या उमेदवारांना शपथ देण्याचा एवढाच असतो, कारण विधानसभेचे आमदार याच्यामध्ये मतदान करत असतात. नक्कीच नीलमताई, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवर मध्ये आलात आणि अत्यंत सविस्तर अशा आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर आता तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. अंबादास दानवेंची विधान परिषदेत शिवीगाळ, 5 दिवसांसाठी निलंबन म्हणजे षडयंत्र. उद्धव ठाकरेंचा आरोप पटतो का? युट्यूबवर एकूण 12,000 मतं. 78% होय म्हटलंय, 22% नाही.
इंस्टाग्रामवर एकूण 2000 मतं. सत्तर टक्क्यांनी होय म्हटलंय, 30% नाही. फेसबुकवर एकूण 1500 मतं. सहासष्ट टक्क्यांनी होय म्हटलंय, 34% नाही. बघूया एक्सचा कौल. 56% होय म्हटलंय, 44% नाही. गेल्या काही वर्षातील सर्वात अनिश्चित वातावरणात यावेळची विधान परिषद निवडणूक होत आहे. पक्ष फुटले आहेत, मन दुबंगली आहेत. कोणता आमदार कुणाकडे आहे किंवा कधी कुणाकडे जाईल कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही अशी स्थिती आहे. अशा वातावरणात उद्धव ठाकरेंनी आपले विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना परिषदेच्या आखाड्यात उतरवलं आहे. यामागे काहीतरी निश्चित विचार, काहीतरी रणनीती नक्की असेल असं आपण मानू शकतो. तसं नसतं तर उद्धव ठाकरेंनी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली असती. लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा विश्वास वाढला आहे. राष्ट्रवादीमध्येही थोडीफार हालचाल वाढलेली दिसत आहे किंवा तसं भासवण्यात शरद पवार गट यशस्वी होताना दिसतोय. तिरुपती ट्रस्ट असो किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशन, मिलिंद नार्वेकर यांचे सर्वच पक्षांशी विशेषतः भाजप सोबत मधुर संबंध आहेत. MCAची निवडणूक तर राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र लढवली होती आणि त्या पॅनलमध्ये मिलिंद नार्वेकर होते हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेलच. या सगळ्याचा फायदा क्रॉस वोटिंगसाठी मिलिंद नार्वेकरांना होईल असा कयास बांधला जात आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. ज्यांच्या समर्थनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काल सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं त्या राहुल गांधींसंदर्भातली बातमी. काल भाजपवर आरोप करत असताना राहुल गांधींनी जी जोरदार बॅटिंग केली त्यातीलच वक्तव्य हाताशी धरत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राहुल गांधींना क्लीन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावासाठी लोकसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं आणि मोदींनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरींचा उल्लेख केला. सोबतच राहुल गांधींच्या कालच्या भाषणाला उत्तर दिलं. राहुल गांधींच्या वक्तव्याचा कालच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध व्यक्त केला होता. आज सकाळपासूनच भाजपनं देशभरात निदर्शनं केली, टीका केली. फक्त भाजपच नाही तर आज मित्रपक्षांकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध बघायला मिळाला. भाजपाच्या मित्रपक्षांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप कशी एकवाक्यता आज दिसली भाजपच्या मित्रपक्षांमध्ये ती आपण बघणार आहोत. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राहुल गांधींवर कसा पलटवार केलाय तो आधी आपण बघूयात. राहुल गांधी के जो बयान है उसका हम विरोध करते हैं और उन्होंने समाज में फूट डालना बंद करना चाहिए. आप ये कह रहे हैं कि राहुल गांधी ने हिंदुओं को आतंकवादी कहा, ये आपका आरोप है? मुझे लगता है कि उन्होंने बोला है ना हिंदू आतंकवादी है, बीजेपी वाले आतंकवादी है, इसी तरह की भूमिका रखी है. लेकिन राहुल गांधी और कांग्रेस पार्टी आतंकवादी है. मतलब उन्होंने चुनाव में इसी तरह की भूमिका रखकर समाज में फूट डालने का काम किया. रामदास आठवलेंच्या याच वक्तव्यावर आम्ही तुम्हाला आज दुसरा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडतात, काँग्रेस दहशतवादी आहे. रामदास आठवलेंचा आरोप योग्य वाटतो का तुम्हाला सांगायचं होतं, होय किंवा नाही? आज म्हणायला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान बोलणार असे जरी असले तरी उत्सुकता होती ती राहुल गांधींना मोदी काय उत्तर देतात याची. त्यांच्या भाषणाचा एक मोठा भाग राहुल गांधींवर असणार ही अपेक्षा होती आणि मोदींनी अपेक्षाभंग केला नाही. 10 वर्षांनंतर देशाला विरोधी पक्षनेता मिळाला आणि काल ते पद भूषवणाऱ्या राहुल गांधींचे पहिलेच भाषण होते.
त्यात त्यांचा रोख निवडणुकीसारखाच मोदी सरकार विरोधी होता. त्यालाच आज त्याच आवेशात पंतप्रधानांनी उत्तर दिले. मोदी भाषणाला उभे राहिले तेव्हापासूनच विरोधी बाकांवरून गोंधळ ऐकू येऊ लागला. मात्र मोदींनीही न थांबता आपले भाषण सुरू ठेवले आणि राहुल गांधींनी काल केलेल्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढलं. आणि राहुल गांधी यांच्या हिंदू या शब्दावरून केलेल्या टीकेला विशेष उत्तर दिलं. पाहूयात. ये है आपके संस्कार, ये है आपका चरित्र, ये है आपकी सोच, ये है आपकी नफरत इस देश के हिंदुओं के साथ ये करने में। आदरणीय सभापति जी, ये देश शताब्दियों तक इसे भूलने वाला नहीं है। कोई छोटा बच्चा साइकिल लेके निकला है और अगर वो बच्चा गिर जाता है, साइकिल से लुढ़क जाता है, रोने लगता है, तो कोई बड़ा व्यक्ति आकर के उसके पास पहुंच जाता है और उसको कहता है देखो चींटी मर गई, देखो चिड़िया उड़ गई, अरे देखो तुम तो बहुत बढ़िया साइकिल चलाते हो, अरे तुम तो गिरे नहीं हो। ऐसा करके उस बच्चे का मन बहला देते हैं। तो आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है। कांग्रेस के लोग और उनका इकोसिस्टम आजकल ये मन बहलाने का काम कर रहा है। मुझे किस्सा याद आता है, 99 मार्च लेकर एक बालक घमंड में घूम रहा था और देश सबको दिखाता था देखो कितने ज्यादा मार्क्स आए हैं। तो लोग भी जब 99 सुनते थे तो शाबाशी देते थे, बहुत उसको हौसला बुलंद करते थे। तो फिर उनके टीचर आए कि भैया किस बात की मिठाई बांट रहे हो, ये 100 में से 99 नहीं लाया, ये तो 543 में से लाया है। अब उस बालक बुद्धि को कौन समझाए कि तुमने फेल होने का वर्ल्ड रिकॉर्ड बना दिया है। कांग्रेस के नेताओं के बयानों में ये बयानबाजी ने शोले फिल्म को भी पीछे छोड़ दिया है। आप सबको शोले फिल्म की वो मौसी जी याद होगी। तीसरी बार तो हारे हैं, पर मौसी ये बात तो सही है, तीसरी बार ही तो हारे हैं, पर मौसी मोरल विक्ट्री तो है ना। 13 राज्यों में 0 सीटें आई हैं। अरे मौसी 13 राज्यों में 0 सीटें आई हैं, पर हीरो तो है ना। अरे पार्टी की लुटिया तो दुबई है। अरे मौसी पार्टी अभी भी सांसें तो ले रही है। कल यहाँ बालक बुद्धि का विलाप चल रहा था, मुझे मारा गया, मुझे इसने मारा, मुझे उसने मारा, मुझे यहाँ मारा, मुझे वहां मारा, ये चल रहा था। सिंपैथी हासिल करने के लिए
ये नया ड्रामा चलाया गया है। देश ये सच्चाई जानते हैं कि ये हजारों करोड़ रुपए उसकी हेराफेरी के मामले में जमानत पर बाहर है। ये ओबीसी वर्ग के लोगों को चोर बताने के मामले में सजा पा चुके हैं। इन पर महान स्वातंत्र सेनानी वीर सावरकर जैसे महान व्यक्तित्व का अपमान करने का मुकदमा है। बालक बुद्धि में ना बोलने का ठिकाना होता है और न ही बालक बुद्धि में व्यवहार का कोई ठिकाना होता है। और जब ये बालक बुद्धि पूरी तरह सवार हो जाती है तो सदन में भी किसी के गले पड़ जाते हैं। ये बालक बुद्धि अपनी सीमाएं खो देती है तो सदन के अंदर बैठ करके आंखें मारते हैं, आंखें मारते हैं। आज देश इनसे कह रहा है तुमसे नहीं हो पाएगा। राहुल गांधींच्या कालच्या भाषणाला नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं, पण जसं भाजपच्या मित्रपक्षांनी देशभरात राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला, अनेक ठिकाणी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली, बॅनरबाजी केली, तिथं काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही राहुल गांधींचं समर्थन सुरू केलंय आणि त्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातून। उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं वक्तव्य केलं, तर राहुल गांधींनी भाजपच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा उतरवल्याची टीका संजय राऊतांनी केली। पाहूया। काल राहुल गांधींचं भाषण हे देशाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक होतं। राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नकली हिंदुत्वाचा मुखवटा काल उतरवला। राहुल गांधींनी काल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या तोंडावर सांगितलं की हिंदुत्वाचा ठेका तुम्ही घेतलेला नाही मोदी। 9 मंत्री, 1 गृहमंत्री आणि 1 अकेला सब पर भारी म्हणजे नरेंद्र मोदी, या सगळ्यांना काल राहुल गांधी भारी पडले। पण राहुल गांधींनी काल त्यांना गुडघ्यावर आणलं संसदेमध्ये आणि त्यांना ओम बिर्लांकडे संरक्षण मागावं लागलं। हे चित्र काल देशाने पाहिलं। मजबूत विरोधी पक्ष आणि प्रामाणिक विरोधी पक्ष नेता काय असतो हे काल देशाला पहिल्या दिवशी दिसलं। काल राहुलजींनी सांगितलं की भाजप म्हणजे हिंदुत्व नाही। हे माझंही ठाम मत आहे। मी मागे सांगितले की मी भाजपला सोडलंय, हिंदुत्व सोडलं नाही। हिंदुत्व सोडणं कदापि शक्य नाही। एक तर राहुलजींनी हिंदुत्वाचा अपमान केला नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही हे त्यांनी ठासून सांगितलं। पण अपुऱ्या माहितीनिशी हे सभागृहात तो ठराव आणू इच्छित होते आणि जर ठराव आणला असता आणि तो मंजूर करून त्यांनी बहुमताच्या जोरावर जसं आज निलंबन केलं तसा ठराव मंजूर करून पाठवला असता तर असत्यावरती तो ठराव मंजूर करून घेतला असता। तर असत्य माहितीच्या आधारे हा ठराव आणू इच्छिणं किंवा आणू पाहणं हा सुद्धा सभागृहाचा अपमान आहे। त्याच्यामुळे मग त्या सदस्याला सुद्धा तुम्ही निलंबित करणार आहात का? बऱ्याच घोषणाबाजीतही पंतप्रधान मोदींनी आपलं भाषण पूर्ण केलं। त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भारतानं केलेल्या विकासाचा पाढा त्यांनी वाचला आणि काँग्रेस तसंच राहुल गांधींवरही आपल्या स्टाईलमध्ये त्यांनी निशाणा साधला। आणि याच संपूर्ण प्रकरणावर आम्ही प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडतात, काँग्रेस दहशतवादी आहे, रामदास आठवलेंचा आरोप योग्य वाटतो का, असा आपला आजचा प्रश्न होता। सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया बघूयात। पहिली प्रतिक्रिया एक्स वरून मिलिंद पाटेकर, राहुल गांधींच्या भाषणाची अर्धवट क्लिप भाजपच्या काही नेत्यांनी व्हायरल केली। राहुल गांधी हिंदू विरोधी आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला जातोय।
यूट्यूबवरून सीताराम बागुल, आठवले यांनी पहिल्यांदा जनतेतून निवडून यायला हवे आहे, मगच टीका टिप्पणी करावी. यूट्यूबवरून रामदास मुटकुळे, काँग्रेस पक्षाने जे कामं केली आहेत ते कोणताही पक्ष करू शकणार नाही. फेसबुकवरून रत्नरक्षित सोनोने, आपला आवाका किती, आपण बोलतो किती. फेसबुकवरून हेमंत पाटील, आठवलेंचं वक्तव्य 100% योग्य आहे. फेसबुकवरून बबन तापकीर, रामदास आठवले म्हणजे ज्याची खावी भाकरी त्याची करतो चाकरी. इंस्टाग्रामवरून विजय पाटील, एकदम बरोबर आहे. रामदास आठवलेंनी राहुल गांधींवर केलेल्या आरोपावर आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडतात, काँग्रेस दहशतवादी आहे. रामदास आठवलेंचा आरोप योग्य वाटतो का? यूट्यूबवर एकूण 20,000 मतं. 27% होय म्हटलंय, 73% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. चौपन्न 54% होय म्हटलंय, 46% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. %31 होय म्हटलंय, 69% नाही. बघूया एक्सचा कौल. 34% होय म्हटलंय, 66% नाही. काल राहुल गांधींनी लोकसभेत जाणीवपूर्वक हिंदू, अयोध्या, महादेव अशी पेरणी केली. भाजप म्हणजे हिंदू समाज नाही, भाजपचं हिंदुत्व खरं हिंदुत्व नाही असं ते सांगत होते. त्यांच्या टीकेचा सगळा रोख भाजपच्या काही नेत्यांकडे होता, पण त्यांचं हेच वक्तव्य त्यांच्यावरच उलटवण्याचा भाजपने प्रयत्न केला. हिंदू बहुल राजकारण हा मोदींचा स्ट्रॉंग पॉइंट मानला जात होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांचं विभाजन झालं, त्याचा थेट फायदा भाजपला झाला. मुस्लिम मतांशिवाय आपण निवडून येऊ शकतो हा मोदी आणि भाजपचा विश्वास दुणावला. हिंदू मतांचं कन्सॉलिडेशन आणि मुस्लिम मतांचं विभाजन भाजपला लाभदायक ठरलं. या लोकसभेला चित्र बदललं. काँग्रेसनं पुढाकार घेतला आणि सगळे भाजप विरोधक एकत्र आले. त्यांच्या इंडिया आघाडीमुळे मतांचं विभाजन टळलं. हिंदूऐवजी मतदान करताना जातीला महत्त्व आलं. त्यात मुस्लिम समाजानं सुद्धा स्ट्रॅटेजिक मतदान केलं. त्यांनी तुकड्या तुकड्यात मतदान करण्याऐवजी भाजपला हरवू शकेल अशा एका उमेदवाराकडे मतं वळवली. त्याचा थेट फायदा इंडिया आघाडीला झाला, तर भाजपला मोठा फटका बसला. ही सगळी पार्श्वभूमी राहुल गांधींनी कालच्या भाषणात वापरलेल्या हिंदू शब्दामागे होती. 90च्या दशकात सुद्धा हिंदू विरुद्ध मुस्लिम असं राजकारण सुरू असताना उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रात जातीजातीत विभागणी झाली होती. तोच प्रकार काही प्रमाणात आत्ता होताना दिसत आहे आणि त्यामुळेच राहुल गांधी हिंदू समाजाला तोडायचं काम करतायत असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे. आता कुठे 18व्या लोकसभेची सुरुवात झाली आहे. आणखी 5 वर्ष आपल्याला असे अनेक वादविवाद संसदेत पाहायला मिळणार आहेत. नागपुरात दीक्षाभूमीचं नूतनीकरण आणि सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारनं 350 कोटींचा निधी दिला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणजेच भूमिगत पार्किंग. या पार्किंगच्या विरोधातून झालेल्या गोंधळाचे पडसाद आजही सुरू राहिले. दीक्षाभूमीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचं एक पत्र समोर आलं. या पत्राची खासियत ही की हे पत्र समितीच्या सदस्यांनी समितीचेच अध्यक्ष भदंत आर्य सुरेश यांना लिहिले होते. या संपूर्ण प्रोजेक्टपासून आपल्याला दूर ठेवल्याचं या सदस्यांनी नमूद केलंय. यात RPI गवई गटाचे राजेंद्र गवई आणि इतर सदस्य सहभागी आहेत.
अंडरग्राऊंड पार्किंग बद्दल समाज बांधवांमध्ये असलेला रोष दूर करण्यात यावा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे। या बातमी सोबतच 0 आवर मध्ये आज इथेच थांबूयात। उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।